महायुतीत सगळं काही सुरळीत सुरू आहे असंच आतापर्यंत वाटत होतं. परंतु आता एका निर्णयानंतर हे चित्र बदलत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण विरोधकांनी नाही तर महायुतीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच ही घोषणा का करण्यात आली असा सवाल शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. कारण विरोधक सरकारवर टीका करतात तेव्हा ती सामान्य राजकीय बाब मानली जाते, परंतु जेव्हा सत्तेतला मित्रपक्षच निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करतो तेव्हा त्यामागचं कारण काय हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. त्यामुळे हा वाद केवळ एका निर्णयापुरता मर्यादित आहे की महायुतीतील समन्वयावरही त्याचा परिणाम होणार याची देखील चर्चा सुरू झाली आहे. तर नेमकं काय घडलं, फडणवीसांच्या कोणत्या घोषणेनंतर हा वाद सुरू झाला, शिंदे गटाने नेमका कोणता आक्षेप घेतला, या संपूर्ण प्रकरणावर भाजपची भूमिका काय आहे, चला या सगळ्या घडामोडी एक एक करून समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, नुकतीच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीची घोषणा करण्यात आली. साहजिकच हा निर्णय समोर आल्यानंतर राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी त्याचे स्वागत केलं. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रश्नांवर मोठ्या निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या घोषणेचा राजकीय परिणाम अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळाच झाला. कारण विरोधकांनी नव्हे तर महायुतीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटानेच या निर्णयाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. आणि इथूनच हा विषय केवळ वीज बिल माफीपुरता मर्यादित न राहता महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा चर्चेपर्यंत पोहोचला. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी थेट सवाल उपस्थित केला की इतक्या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच का करण्यात आली. त्यांच्या मते अशा स्वरूपाच्या निर्णयावर सर्वप्रथम मंत्रिमंडळात चर्चा होणं अपेक्षित असतं. त्यानंतरच तो निर्णय अधिकृतपणे जनतेसमोर जाहीर केला जातो. त्यामुळे यावेळी नेमकी कोणती प्रक्रिया अवलंबण्यात आली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि इथे जे संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू समोर येतो. कारण हा वाद वीज बिल माफीच्या निर्णयाला विरोध करण्याबाबत नाही तर तो निर्णय जाहीर करण्याच्या प्रक्रियेबाबत आहे. जर सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्रपक्षालाच असं वाटत असेल की महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यापूर्वी पुरेसा समन्वय झाला नाही तर त्यातून राजकीय चर्चा निर्माण होणं स्वाभाविक आहे. दरम्यान अरुण सावंत यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणताही मोठा शासकीय निर्णय हा मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचा भाग असतो. त्यामुळे अशा निर्णयांवर संबंधित मंत्र्यांमध्ये चर्चा होणं आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा होणं ही सर्वसाधारण प्रशासकीय पद्धत मानली जाते. यावेळी ही प्रक्रिया पाळली गेली का यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र इथेच एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. आतापर्यंत महायुतीतील कोणत्याही प्रमुख नेत्यांनी आघाडीत गंभीर मतभेद असल्याचं किंवा फूट पडल्याचं अधिकृतपणे सांगितलेलं नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या प्रामुख्याने शिंदे गटाच्या आक्षेपावर आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय शक्यतांवर आधारित आहे. याच कारणामुळे अनेक राजकीय अभ्यासक या घडामोडीकडे बारकाईने पाहत आहेत. कारण अनेकदा राजकारणात मतभेद हे धोरणावर नसून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरूनही निर्माण होतात. आणि जेव्हा असे प्रश्न सार्वजनिकपणे उपस्थित केले जातात तेव्हा त्यामागे केवळ प्रशासकीय मुद्दा आहे की त्यापेक्षा मोठा राजकीय संदेश यावर चर्चा सुरू होते. मात्र दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर मित्रपक्षांमध्ये अशा प्रकारचे मतभेद यापूर्वीही अनेकदा समोर आले आहेत. परंतु त्यानंतर बैठका, चर्चा आणि समन्वयातून त्यावर तोडगाही निघालेला आहे. त्यामुळे या एका घटनेवरून महायुतीत मोठी फूट पडणार असं निष्कर्ष काढणं सध्या तरी योग्य ठरणार नाही. तरी देखील या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली आहे. महायुतीमध्ये निर्णय घेण्याची पद्धत, मित्र पक्षांमधील समन्वय आणि महत्त्वाच्या घोषणांपूर्वीची संवाद प्रक्रिया यावर आता अधिक लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात भाजप आणि शिंदे गटाकडून येणाऱ्या अधिकृत प्रतिक्रिया या चर्चेची दिशा ठरवू शकतात. एकंदरीतच पाहिलं तर वीज बिल माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली असली तरी त्याच घोषणेनंतर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरून महायुतीत नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. हा वाद केवळ प्रक्रियेपुरता मर्यादित राहतो की पुढे जाऊन त्याचा महायुतीच्या अंतर्गत समन्वयावर परिणाम होतो येणाऱ्या घडामोडींमधूनच स्पष्ट होईल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिंदे गटाने उपस्थित केलेला हा प्रश्न योग्य आहे का की अशा प्रकारचे मतभेद सार्वजनिकपणे मांडण्याऐवजी महायुतीच्या अंतर्गत बैठकीतच सोडवायला हवे होते? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.